वाढीव वीज बिलाबाबत आज मी इथे प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे आणि हे वाढीव बिल म्हणजे आमच्यावरती खरोखर अन्याय झालेला आहे. कारण स्मार्ट मीटर जसं बसवलं तसं युनिट एकदम 1750 पहिलं युनिट लाईट बिल आलं 25,000चं आणि त्यासाठी आम्ही MSEBीत खूप खेपा घातल्या. अधिकारी बघून गेले तरीसुद्धा आमचं लाईट बिल कमी करण्यात आलं नाही. शेवटी आम्ही लाईट बिल भरलं नाही, ते वाढवून पुन्हा 50,780 लाईट बिल आलं आणि त्यामध्ये 10,000 पुन्हा आलं. मग ते आम्ही सगळं लाईट बिल भरण्याआधी आमची लाईट कापली गेली. मग वीज कनेक्शन कट झाल्यामुळं आम्हाला पूर्ण बिल आत्तापर्यंत भरावं लागलं. आत्ता ह्या मागच्या महिन्याचं बिल 11,780 आले आणि घरामध्ये असं काय आमच्या काहीच नाही की आटचक्की आहे किंवा काय आमचा TV सुद्धा बंद आहे, तरीसुद्धा हे लाईट बिल एवढं आलेलं आहे. आणि त्या विरोधात आज मी इथं माझा आवाज उठवलेला आहे आणि मला खरोखर न्याय मिळावा आणि आमचं पहिलं जे मीटर आहे ते परत बसवावं अशी मी मागणी करते. असं नाही झाल्यास आम्ही जन आंदोलन करण्यास तयार आहोत. न्याय मिळावा म्हणून तुम्ही मागणी करताय. तुम्ही भाजपचे पदाधिकारी आहात, तुम्ही आमदारांच्याकडे किंवा ऊर्जा मंत्र्यांकडे काही मागणी केली का याच्याबद्दल? हो, मागणी केली होती. आमदारांच्या PAने तसा प्रयत्न पण केला पण काय उपयोग झाला नाही त्याचा. आणि पक्षाची पदाधिकारी असण्याआधी मी एक गृहिणी आहे, त्यामुळं मला हे आज बोलावंसं वाटलं आणि आज मी बोलले. सरकार विरोधात तुम्ही आवाज उठवणार आहे? सरकार विरोधात असं नाही म्हणता येणार. जिथं अन्याय होतो, आता माझी ही अवस्था असेल पदाधिकारी असून तर सर्वसामान्य लोकांची काय अवस्था होणार आहे? म्हणजे भाजपच्याच तुम्ही सचिवपदी आहात, तुमच्यात अन्याय होते. अन्याय आता ते भाजपची सचिव म्हणून नाही झालेलं ॲक्च्युली. आता हे कसं झालंय मला माहित नाही. जसं स्मार्ट मीटर बसवले तसं हे म्हणजे वाढीव बिल यायला लागलेत आणि एक गृहिणी म्हणून मी आज आवाज उठवलेला आहे. पदाधिकारी हा विषय इथे येत नाही, पक्ष हा विषय येत नाही इथे. मॅडमशी बोला कायदेविषयी. आज मी आव्हान करा मॅडम की थोडक्यात एक मिनिट अर्ध्या मिनिटामध्ये त्यात बसेल असं कुणाच्या तक्रारी असतं सांगा. आज मी राज्यातील प्रत्येक वीज ग्राहकाला मनापासून आवाहन करते की जर तुम्हाला स्मार्ट मीटर बसवल्यानंतर तुमच्या वीज बिलामध्ये असामान्य वाढ झाल्याची शंका वाटत असेल तर कृपया शांत बसू नका. तुमची जुनी बिलं, नवीन बिलं, तक्रारींच्या प्रती, मीटरशी संबंधित कागदपत्रे आणि इतर उपलब्ध सर्व पुरावे सुरक्षित ठेवा आणि आम्हाला संपर्क साधा. प्रत्येक प्रकरणाचा आम्ही कायदेशीर अभ्यास करू आणि तथ्य आढळल्यास आम्ही निश्चित कायदेशीर कारवाई करण्यासाठी तुम्हाला मदत करू. आम्हाला संपर्क करण्यासाठी माझा मोबाईल नंबर आहे 73 50 668 668.